नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. सो आज मी तुम्हाला आम्ही गावाला जातो हा प्रवास दाखवणार या ब्लॉगमध्ये. सो एंडपर्यंत राहा आणि जर तुम्हाला आजचा पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही आधीचे लग्नाचे 2 ब्लॉग बघितले नसतील तर ते पण लवकर जाऊन चेकआउट करा. थँक्यू. सकाळचे 6 वाजलेत. आता आम्ही निघतोय उरणवरून. मम्मा थोडंसं काम करते. मम्मा बिझी आहे. मम्मा 2 मिनिटं येऊ शकशील काय? मम्मा कचरा काढत होती. आपण भेटूया पुढे ब्लॉग. मोरया. खेडशिवापूरच्या CNGच्या पंपावरती आहोत. आम्ही CNG भरायला आलो आहे. इथे आम्हाला खूप टाईम लागेल. मला इथे बैल दिसला आहे. दादाच कुठे शर्यत आहे? आज बोरला आहे. आणि बैलाचं नाव काय? पायर. पहिला राऊंड आहे. आता म्हणजे आमच्याकडे 3 आहे. जास्त घरचा आहे का कसा? घरचा आहे. चालेल, थँक्यू. सो आता मी ते CNG भरायला आलो तिकडे. काय आणि आपण एक ड्रायव्हरला पण आता भेटूया. दादा कुठे शर्यत आहे आज? आज शर्यत बोरला आहे. बोर मग काय विचारलं आपलं वेळ जिंकणार आपल्याला आज. आणि जोड कोण आहे? जोड दुसरं बैल आहे. मला पण माहीत नाही. मागं आहेत ना ते काय? ठीक आहे, थँक्यू. सो आता मी ती CNG भरायला आलो आहे. थोडा वेळ लागेल. मला बैल दिसला. मला बैलगाडी शर्यत आवडते म्हणून मी आलो इकडे जरा यांची मुलाखत घ्यायला. मगाशी पण 2 बैल दिसले पण काय गाडीच्या आवाजामुळे आम्हाला नीट बोलता नाही आलं म्हणून इथे थांबून यांना विचारलं. सो आम्हाला जर टाईम भेटला तर बघू आम्ही जाऊ तिकडे. आता आम्ही इकडे रॉयल कॅफे आलो आहे नाश्ता करण्यासाठी. वाजले आहे 9:00 आता थोड्या वेळात आम्ही नाश्ता करतो आणि मग इथून निघू. आता डायरेक्ट आपण रस्त्यामध्ये भेटू किंवा मग गावात गेल्यावरती तुम्हाला मी शूट दाखवतो. तो गाईज आम्ही मिसळ मागवले. बाबांनी वडा मागवलेला. वडा संपला. आम्ही आता मिसळ खातोय. मम्मा कशी आहे? भारी आहे. पप्पा आता मी चहा घेतला आहे. मी अजून टेस्ट नाही केला. पप्पाला विचारलं पप्पा चहा कसा आहे? 1 नंबर चहा आहे. मिसळ पण भारी होती आणि चहा पण भारी आहे. चहा दिसत होतं तसंच आहे. दिसायला पण भारी आणि टेस्टला पण भारी. सो गाईज कधी या रस्त्याने गेला तर प्लीज या हॉटेलला भेट द्या. खूप चांगली टेस्ट होती. आता मी पण चहा पिऊन बघतो. आल्याचा फ्लेवर मस्त येतोय. हॉटेलचे ओनर आहेत. काका तुमचं नाव काय? हां, टेस्ट खूप चांगली होती. आम्हाला आवडलं सगळं. मी सांगितलं ब्लॉगमध्ये लोकांना भेट द्यायला. कोण येतील सबस्क्राईबर तर मग ते तुम्हाला सांगतो. थँक्यू. बघा आता मी घाट चढायला सुरुवात केली. शिरवळचा घाट. आता आम्ही साताऱ्यामध्ये आलोय. आम्ही एक्सप्रेस हायवे सोडला आहे. साताऱ्यामध्ये एंट्री करतोय म्हणजे आमच्या गावामध्ये. गाव साताऱ्यापेक्षा पण थोडे लांब आहे, पण साताऱ्यामध्ये आमचा फ्लॅट आहे, सो आम्ही तिकडे थोडा वेळ आराम करणार आहोत आणि मग आमच्या गावी करंटीला जाणार आहोत.
11:30 झाले, ऑलमोस्ट 5 तास ना. आम्ही 5 तासांनी आमच्या फ्लॅटवरती आलोय. तुम्हाला आमचा फ्लॅट दाखवतो आणि बिल्डिंग पण दाखवतो. सो गाईज ही आहे आमची बिल्डिंग. तुम्हाला दिसतंय ओम साई रेसिडेन्सी आहे बघा. आता मी फ्लॅटवर पोचलोय. थोड्या वेळाने गावात जाऊ तेव्हा पण तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओ. आता भेटूया थोड्या वेळाने. सो गाईज ही आमच्या गावची नदी. पोरं पोहतात नदीमध्ये. उरमोडी नदी. आमच्या एक्सपर्ट्सनी आम्हाला सांगितले, मागे एक्सपर्ट्स बसलेत आमचे, त्यांना पण माहित नव्हतं. मग आमच्या सिनियर एक्सपर्टनी सांगितलं ही आमची नदी, इथे आम्ही पोहायला येतो. इथे म्हशी पण इथेच धुतो, आमची बैल पण इथेच धुतो आणि आम्ही पण इथेच राहतो. सो गाईज आता आम्ही आमच्या घरी आलोय गावामध्ये. ही आमची आजी. आजी बोल काहीतरी. हॅलो. आजी काय बोलत नाही आहे. मी बाजूच्या घरामध्ये येऊन बसलोय. लग्न होतं त्या घरामध्ये. ही आत्या बिझी आहे मोबाईल मध्ये. सो गाईज संध्याकाळी आता शिलोबाची पालखी येणार आहे. ते पण तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दाखवतो मी.